चहु जो चहु युगाचा अधिष्ठात्री अमोघा सिद्धी जयाच्या घरी तो माता पुरी राज्य करी तया नमन श्री दत्तात्रेय तया नमन श्री दत्तात्रेय सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। दंडवत महानुभावपंथीय ज्ञान यामध्ये आपण महानुभावपंथीयाचे ज्ञान ऐकत आहोत। तर आज आपण विषय घेणार आहोत की महानुभाव पंथामध्ये उपदेश का घ्यावा किंवा नामधारक का व्हावे किंवा गुरु का करावा याविषयी आपण ऐकणार आहोत। जर एखाद्याला सांगितलं, एखाद्याने विचारलं की उपदेश का घ्यावा, महानुभाव पंथ हा अनेक पंथ आहेत जगामध्ये आणि त्यामध्ये एक महानुभाव पंथ आहे। तर महानुभाव हिंदू धर्मामध्ये महानुभाव पंथ आहे अनेक पंथापैकी। तर महानुभाव पंथामध्येच प्रवेश का घ्यावा, तर त्या ठिकाणी महानुभाव पंथाची जी काही धुरा आहे ती भगवद्गीता आणि श्री चक्रधर स्वामींनी सांगितलेलं ब्रह्मविद्याशास्त्र सूत्रपाठ यावर आधारित आहे। म्हणून उपदेश का घ्यावा, तर भगवद्गीतामध्ये श्रीकृष्ण महाराजांनी सुद्धा सांगितलेलं आहे। 2वा अध्यायामध्ये सांख्य योगामध्ये श्लोक नंबर 13 सांगतात, देहिन्वस्मिन्नतः देहे कौमारम यौवनम जरा तथा देहांतर प्राप्ती धीरस्तत्र न मुह्यती। हा जो काही 2रा अध्यायाचा जो श्लोक आहे, या श्लोकामध्ये सुद्धा श्रीकृष्ण महाराज अर्जुनाला निमित्त करून सांगतायत की आपण जे आत्ता मनुष्यजन्म आपल्याला प्राप्त झालेला आहे तो मनुष्यजन्म कशा प्रकारे झाला की ज्या वेळेस हा जीव कुठं होता, आपल्याला जो आता समोर मनुष्यजन्म दिसतोय या मनुष्य देहामध्ये जो आत्मा आहे, ही आत्म्याला जो मनुष्य देह जन्म झाला आहे, देह मिळालेला आहे, तर तो आत्मा कुठं होता, तर मायेच्या तमविभागात होता। म्हणजे माया म्हणजे ही एक देवता आहे। कारण या सृष्टीवर 4 पदार्थ आहेत, जीव, देवता, प्रपंच, परमेश्वर। जीव हा अलग आहे, स्पेशल स्वतंत्र पदार्थ आहे, त्याच्यात मिसळण नाही। जीव स्वतंत्र आहे, देवता हा पदार्थ स्वतंत्र आहे, त्यानंतर परमेश्वर पदार्थ स्वतंत्र आहे आणि प्रपंचसुद्धा स्वतंत्र आहे। प्रपंच स्वतंत्र असल्यामुळं तो आपलं मोक्ष देऊ शकत नाही आणि जीव स्वतंत्र आहे, देवता या स्वतंत्र असल्यामुळं त्या देवतासुद्धा आपल्याला मोक्ष देत नाहीत। आणि त्यानंतर परमेश्वर आपल्याला मोक्ष देऊ शकतो आणि जीवसुद्धा स्वतःचं आत्मकल्याण करू शकतो। म्हणून हा जीव याला मनुष्य देह नव्हतं, तर हा सुरुवातीला कुठं होता, तर हा जीव मायेच्या ती माया आहे, श्रेष्ठ देवता, सर्वांपेक्षा श्रेष्ठ देवता आहे। देवता एकूण 81,10,10,00,000 देवता आहेत। जी 10वी देवता आहे तिला चैतन्य माया विदेह पराशक्ती असं 5 नाव आहेत। त्या मायेच्या ठिकाणी एक विभाग म्हणजे थोवा, जसं पृथ्वी ही गोल आहे तशा प्रकारचा एक थोवा आहे आणि त्या ठिकाणी हे जीव तम नावाचा विभागमध्ये तिथं पडलेले होते, म्हणजे तिथं अस्तित्वात होते। तिथं जन्म मरण वगैरे नाही, दुःख सुख रहित वगैरे असे पडलेले, निद्रिस्त अवस्थेत पडलेले होते। त्यावेळेस परमेश्वराला, कारण 4 पदार्थ सांगितले, जीव, देवता, प्रपंच, परमेश्वर, त्यावेळेस परमेश्वराने लक्ष पाहिलं की त्यावेळेस परमेश्वर कसा आहे, शोधक वेदक बोधक द्रावक आहे। परमेश्वराने शोधणी केली की माझा जो काही आनंद आहे, परमेश्वराला वाटलं की माझा जो आनंद आहे तो कोणाला तरी द्यावा, असा उल्लेख परमेश्वराला झाला। परमेश्वराची कृपागुणामुळे, त्या परमेश्वरा कृपागुणामुळे त्यांना उल्लेख झाला आणि त्यांनी आपला आनंद कोणाला तरी द्यावा म्हणून निवड करत असताना त्यांनी देवताकडे पाहिलं। तर देवता या काय आहेत, या सृष्टी चालक आहेत। सृष्टीमध्ये जे जे काही पाप पुण्याचं कर्म जो जीव करेल त्याचं कर्मफळ देण्याचं काम या देवताकडं आहे, मोक्ष देण्याचं काम नाही। त्यावेळेस देवतासुद्धा नित्यबद्ध आहेत आणि त्या बद्धा भांडलेल्या आहेत, त्या परमेश्वराच्या दासी आहेत आणि ज्या दासी आहेत त्या उद्धरण करू शकणार नाही। तर अशा प्रकारे त्यामुळे देवतांनासुद्धा आनंद दिला गेला नाही। आणि प्रपंचाकडे पाहिलं तर प्रपंच नाशिवंत,
दिसतो तो नाचतो. जसं मनुष्य देह दिसतं तेही नाशणार आहे. जसं घर दिसतं ते नाशणार आहे. जसं परिवार दिसतो ते मनुष्य देह आहे ते सुद्धा नाशणार आहे, मातीमध्ये मिसळणार आहे. कारण पंचमहाभूत 3 गुणामध्ये सर्व प्रपंच बनलेला आहे. आणि जल आकाश पृथ्वी वायू जल आकाश अग्नी याच्यामध्ये पंचमहाभूत आणि सत्वरज तम हे जे अष्टधा प्रकृती आहे याच्यामध्ये सर्व बनलेलं आहे. हे देह वगैरे हे नष्ट होणार. डोळ्याने जे जे दिसणार आहे तुम्हाला जसं ढोरे, घरं, दारं, परिवार, मनुष्यदेह हे सर्व जे दिसतं आहे 84 लाख योनी हे सर्व काय नाशणार आहे. आणि हे आपल्याला ही जे काही जड पदार्थ आहे, जड आहे प्रपंच, तो आपल्याला कधीही मोक्ष देऊ शकत नाही. त्यांच्यापासून तो आनंद मिळू शकत नाही जो कायमचा आहे तो. म्हणून परमेश्वरानं तो प्रपंच वगळला आणि नंतर जीवाकडं पाहिलं. तर जीवाकडं पाहिल्यानंतर जीव हा कसा आहे, बंधमुक्त आहे. म्हणजे जीवाला बोधही देता येतो. याला जसं संग ठेवला तसा घडवता येतो. आणि हा बंधमुक्तसुद्धा. याला बंधनात जर टाकलं तर बंधनातही पडतो. याला मुक्त करायचे म्हटलं तर मुक्तसुद्धा होऊ शकतो. म्हणून परमेश्वराने जीवाची निवड केली. आणि जीवाची निवड केल्यानंतर जीवाला परमेश्वराचा आनंद व्हावा, म्हणजे कायमच्या परमेश्वर प्राप्तीला जावा, मोक्ष मिळावा, ह्याकरता ह्या जीवाची निवड झाली. जीव तमयुगात होता. तमयुगातून याला डायरेक्ट आनंद कसं काय द्यावा? कारण पहिले जीवाला ज्ञान द्यावं लागेल, घडवावं लागेल, मडवावं लागेल, योग्य करावं लागेल. आणि त्याला जी काही कचरा मड म्हणजे अविद्या मायेचा जो मड लागलेला आहे मोठा तो नासावा लागेल. कारण कचरा गेल्याशिवाय शुद्ध पदार्थ राहत नाही. जसं तांदळाचा दाणा आहे, त्या तांदळाच्या दाण्यामध्ये वर साड असते, ती साड काढल्याशिवाय तांदळाचा दाणा शुद्ध दिसत नाही. तशा प्रकारे जीवाच्या ठिकाणी एक मड लागलेला आहे. तो आहे तम नावाचा विभागामध्ये अविद्या नावाचा मड. तो आहे मायेचा, चैतन्य मायेचा मड. आणि त्या अविद्या मडामुळे हा जीव झाकला गेला आहे. याला हा अंधळा पंगू असा आहे. त्याच्यामुळे याला कोणतंही ज्ञान नाही. म्हणून याला डायरेक्ट आनंद देता येत नाही. अविद्येचा नाश करावा लागेल. या स्वतः जीवाला ज्ञान द्यावं लागेल आणि त्याच्यानुसार तो आपला कर्माचा, आपला मडाचा सुद्धा नाश करू शकणार. म्हणून परमेश्वराने तमविभागातून ह्या जीवाला पृथ्वीवर आणलं, सृष्टीवर आणलं. आणि सृष्टीवर आणल्यानंतर याला मनुष्य देह दिला गेला. म्हणून मनुष्य देह का प्राप्त व्हावा? आपल्याला जो मनुष्य देह मिळालेला आहे तो मनुष्य देह का मिळालेला आहे याचं हे उत्तर आहे की ज्या वेळेस परमेश्वराला मोक्ष द्यायचा होता त्यावेळेस हा जीव, याला मनुष्य देह नव्हतं, कोणतं देह नव्हतं. हा मायेच्या तमयुगात पडलेला होता एका विभागात. तिथून याला पृथ्वीवर आणलं सृष्टीमध्ये. आणि पृथ्वीवर आणल्यानंतर याला कर्मभूमीवर आणलं गेलं आणि त्या ठिकाणी याला मनुष्य देह दिलं गेलं. आणि मनुष्य देहामध्येच मनुष्याला ज्ञान वगैरे देता येतं. म्हणजे ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय या सर्व गोष्टी देता येतात. मनुष्यालाच सर्व जाणीव होते आणि मनुष्याला ज्ञान होऊ शकतं. म्हणून मनुष्य देह निवडण्यात आलं. परंतु त्या मनुष्य देहाचं ज्ञान याला नसतं अज्ञानामुळं. की आपण अनेक जन्म, मागच्याही अनेक जन्मामध्ये आपण आलेलो आहोत, पुढेही आपले जन्म होणार आहेत, आत्ताही मनुष्य जन्मात आलेले आहेत, आपण अनेक नरकयोनी वगैरे भोगून आलेलो आहेत. असं याला ज्ञान नसल्यामुळं हा विसरून जातो. आणि मनुष्य जन्मात आल्यानंतर याला असं वाटतं की माझे आई वडील वगैरे, परिवार, घर दार, जमीन जायदाद किंवा नोकरी वगैरे सर्व हे कमाई, कष्ट, पैसा वगैरे कमवून याच्यातच सुख मिळेल याच्यासाठीच पाठवलेलं आहे, असं याचं अज्ञानत्व जागं होतं. हा ना कशाही संगतीत, कशाही याच्या ठिकाणी राहतो, देवधर्म करत नाही. परंतु मनुष्य जन्म का दिलेला आहे याचं याला सार्थक कसं करावं? कारण आताही मनुष्य जन्म मिळाला आहे तर पुढे मिळणारच आहे. असे अनंत जन्म आपल्याला मनुष्य जन्म मिळणार आहेत, नरक होणार आहेत. म्हणून या जन्माचं आपण पुढं जन्म मिळायला नको, पुढं आणखी दुःख भोगायला नको. कारण अनंत जन्मात अनंत दुःख आहे. 84 लाख योनीमध्ये गेले, कुत्रे मांजऱ्यांच्या डुकऱ्यांच्या यांच्या जन्मात गेले तर अनंत प्रकारचं दुःख भोगावं लागेल. असे अनंत नरकामध्ये जावं लागेल. म्हणून ह्या नरकापासून आपल्याला स्वतःला आत्म्याचं कल्याण आपल्याला करून घ्यायचं आहे, आपल्याला याच्यापासून सोडून घ्यायचं आहे, आपल्याला जन्मावर नको आहे असा जो विचार करतो तो मानवपंथामध्ये उपदेश घेतो. तोच व्यक्ती गुरु करू शकतो की ज्याला आपल्या जन्ममरणापासून स्वतःला सोडवायचं आहे. कारण आता जे आपण काही शिक्षण केलेलं आहे ते शिक्षण आपण नोकरी वगैरे करण्यासाठी केलेलं आहे, आपल्याला पोट भरण्यासाठी केलं आहे. आपल्याला पोट भरून परिवाराचं पोट भरून सर्वांचं ते आयुष्य काढायचं आहे. ते मनुष्य जन्मात आलं आहे म्हणून आपल्याला अन्न वगैरे पाहिजे, वस्त्र निवारा पाहिजे, म्हणून त्याच्यासाठी आपण त्या नोकऱ्या वगैरेसाठी शिक्षण करतो आहे. परंतु ते शिक्षण मनुष्य जन्म संपल्यानंतर ह्या जन्मापासून पुढं ते
शिक्षण राहत बी नाही, त्याचा काही संबंध होत नाही आणि ते मोक्षकारक नाही. म्हणून मेल्यानंतरचं जे काही शिक्षण पाहिजे, मेल्यानंतर आपण जे काही जन्ममरण चुकवलं पाहिजे, मोक्ष पाहिजे असेल तर ते आध्यात्मिक शिक्षण ते फक्त साधू संतांकडं असतं आणि ते साधू संत परमेश्वराने जे ब्रह्मविद्याशास्त्र सांगितलं आहे त्यानुसार ते देत असतात. म्हणून तेच ब्रह्मविद्याशास्त्र ते परमेश्वर अवतार स्वतः पृथ्वीवर आलेले असतात मनुष्य विषयामध्ये, आपल्यासारखे मनुष्यासारखे, आणि ते ज्ञान त्यांनी दिलेलं असतं. ते ज्ञानाचं ते साधू संत ते ज्ञान ग्रहण करतात, ते ज्ञान मनुष्याला दिलं जातं. म्हणून मनुष्य जन्माचं कल्याण कशाने होईल तर ब्रह्मविद्याशास्त्राने होत असतं. म्हणून परमेश्वर स्वतः अवतार घेऊन ज्ञानसुद्धा आपल्याला सांगत असतात. तर या तमयुगातून जीव कर्मयुगावर आल्यानंतर काय होतं, त्याला मनुष्यदेह मिळते. त्या मनुष्यदेहाला ज्याप्रमाणे बाळपण तयार होतं, आता मनुष्य जन्माला आला म्हणजे त्याचे आई वडील असतात, त्या ठिकाणी त्याला बालपण दिलं जातं. त्या बालपणामध्ये हा जीव कसा आहे, मुळातच अज्ञान आहे आणि अज्ञान असल्यामुळे याला समोर जे काही दृष्टीने दिसतं ते माझं आहे, याच्यात करता मी आलेलो आहे असं त्याला तिथं दिसत असतं. सुरुवातीला त्याला आई वगैरे दिसतात, भाऊ दिसतात, असे ते बालपणामध्ये त्याला दिसतात. नंतर तारुणपणात आला की त्याला प्रपंच दिसतो. नंतर पोट भरावं किंवा लग्न करावं, परिवार वगैरे यावा याच्यासाठी त्याला तारुणपणामध्ये जबाबदारी येते आणि त्याच्यामुळं तो काय करतो, शिक्षण करतो आणि शिक्षण केल्यानंतर त्याला व्यवसाय नोकरी वगैरे तो सर्व करतो आणि आपलं पोट उदरनिर्वाह करत असतो. आणि आल्यानंतर काही काळानंतर त्याला म्हातारपण येतं आणि म्हातारपण त्याला प्राप्त होतं आणि म्हातारपण प्राप्त झाल्यानंतर मग मृत्यू येतो. म्हणून जन्माला आला आणि मरण झालं तेव्हा तो काय करतो, जन्माला आल्यापासून आई वडील वगैरे परिवार पाहतो. नंतर तारुणपणात आलं त्याचा स्वतःचा परिवार पाहतो आणि त्या ठिकाणी तो कष्ट करतो आणि कष्ट केल्यामुळे त्या ठिकाणी काय होतं तर कष्ट करत राहिल्यामुळं कष्ट करत राहतो. कष्ट केल्यामुळं त्या ठिकाणी त्याला हातात काही प्राप्त होत नाही. मग नंतर तो जबाबदारी आल्यानंतर प्रपंचाची जबाबदारी करतो. प्रपंचाची जबाबदारी पाहता त्याला म्हातारपण येऊन जातं आणि तारुणपणामध्ये, बालपणामध्ये, म्हातारपणामध्ये ईश्वराची भक्ती कधीही त्याच्याकडून घडत नाही, अज्ञानामुळे त्याला घडत नाही. आणि म्हणून ज्यावेळेस आपल्याला ज्ञान प्राप्त करायचे असेल, आपल्याला जर कधी मेल्यानंतर आपल्याला जर कधी आत्म्याचं कल्याण करायचं असेल, जन्ममरण जर चुकवायचं असेल तर त्यावेळेस आपल्याला उपदेश घ्यावा लागेल. त्या जन्ममरण चुकवण्यासाठी आपल्याला कायम आनंद प्राप्त करून घेण्यासाठी, परमेश्वर प्राप्ती करून घेण्यासाठी आपल्याला उपदेश म्हणजेच गुरु करणं हे सर्व जीवांसाठी, सर्व मनुष्यांसाठी हे सांगितलेलं आहे परमेश्वराने. श्रीकृष्णाने अर्जुनाला निमित्त करून सर्वांना सांगितलेलं आहे. म्हणून त्या ठिकाणी श्रीकृष्ण महाराज म्हणतात की ज्याप्रमाणे बाळपण, तारुणपण, म्हातारपण प्राप्त होणार, नंतर मृत्यू होणार आणि दुसऱ्या शरीराची प्राप्ती होणार. जसं तुम्ही पाप पुण्य कर्म करणार त्याप्रमाणे तुम्हाला दुसरं शरीर प्राप्त होणार आणि त्या जीवालाही कर्मानुसार अनेक कधी या जन्मामध्ये मनुष्य देहात आल्यानंतर त्या जीवाने जे पाप केलेत, पुण्य केले तसे फळ तुम्हाला पुढच्या जन्मात मिळेल. आणि पाप केले असतील तर 84 लाख योनी, प्रतदेह, अष्टग्रह, 12 भेदी नरक, जडत्व, नित्य नरक, देवतांची फळं अनेक प्रकारचे तुम्हाला प्राप्त होणार आणि त्यानुसार नरक फळात अनेक देह प्राप्त होणार, अनेक यातना देह तिथं तुम्हाला मिळणार आणि त्या ठिकाणी धारण करून तुम्हाला ते भोगावं लागणार. म्हणून जसे जन्ममरणाची राहटगाडी चालू राहणार, आणखी जन्माला येणार, आणखी मरणार, आणखी जन्माला येणार, मनुष्य जन्मात येणार, आणखी तुम्हाला घर मिळेल, प्रपंच मिळेल, बालपण मिळेल, तारुणपण मिळेल, म्हातारपण मिळेल, परिवार मिळेल, घरदार मिळेल, अजून तुम्हाला नोकरी होईल. एका जन्मात तुम्ही गरीब असाल, एका जन्मात श्रीमंत असाल, असं अनेक जन्मात तुम्हाला चालूच राहणार. ही राहटगाडी आहे. राहटगाडी म्हणजे काय, जसं पाण्याची मोठ आहे ती भरते, पाणी खाली करते, तशा प्रकारे जन्ममरण चालू आहे. म्हणून या जन्ममरणापासून जीवाने आपली सुटका करून घ्यायला पाहिजे आणि जो सुटका करून घेईल तोच खरा जाणता झाला. ज्याला आपलं जन्ममरण चुकवायचं असेल तोच या परमेश्वराच्या याच्यामध्ये गुरु करतो, उपदेश घेतो, नामधारक बनतो आणि त्याच्यामध्ये तिची ती पहिली पायरी आहे नामधारकाची. आणि मग पुढं तो जसं ज्ञान होईल तसं प्रयत्न करेल, तसं परमेश्वराला तो प्राप्त व्हायला जाईल. म्हणजे यासाठी परमेश्वराला शरण जावं लागेल. आपल्याला जर आपलं आत्मकल्याण करून घ्यायचे असेल, जन्ममरण चुकून घ्यायचे असेल तर त्याच्यासाठी आपल्याला पहिले काय करावं लागेल, त्या परमेश्वराला शरण जावं लागेल. परमेश्वरच आपल्याला मोक्ष देणार आहे, कारण जीव देवता प्रपंच हे आपल्याला मोक्ष देणार नाही.
म्हणून तो परमेश्वराला जन्म मरणापासून, तो परमेश्वरच आपल्याला जन्म मरणापासून मुक्त करू शकतो आणि त्या जीवाला मोक्षप्राप्तीसुद्धा तो परमेश्वरच देऊ शकतो. या कारणे प्रत्येक जीवाने उपदेश घेणं, नामधारक बनणे म्हणजे गुरु करणे हे महत्त्वाचे आहे आणि घ्यावंच लागेल. जर गुरु केला नाही ते अनंत जन्म तुम्हाला प्राप्त होणार आणि गुरु केला तरच तुम्हाला जन्म मरणापासून तुमची सुटका होणार. आणि ते गुरु कसा करावा, कोणता करावा, तर मानवा पंथामध्ये ही श्रेष्ठता का आहे याचं आपल्याला ज्ञान घ्यावं लागेल की श्रेष्ठता कोणती आहे, कोणत्या पंथामध्ये श्रेष्ठता आहे, कोणत्या पंथात आपल्याला परमेश्वर प्राप्त होईल याचंसुद्धा आपल्याला ज्ञान घ्यावं लागेल. म्हणून आपलं स्वतःचं कल्याण करून घ्यायचे असेल तर आपल्याला काय करावं लागेल, परमेश्वराच्या शरणामध्ये जावं लागेल आणि गुरु करावं लागेल. ज्याने गुरु केला नाही तो वाया गेला, अनंत सृष्टी भटकतच राहणार, त्याने परमेश्वराची भक्तीच केली नाही म्हणून त्याला काही मिळणार नाही. तर अशा प्रकारे आपल्या जीवाचं कल्याण आपण स्वतःने करून घ्यायचं आहे. हे मनुष्यदेह अनेक जन्म प्राप्त झालेले आहेत, त्याचा आपण काही हे करायचं नाही. अनेक जन्म प्राप्त होणार आहेत, त्यांच्या ठिकाणी न लागता. म्हणून मनुष्यजन्म कशासाठी मिळाला, तर परमेश्वराला आपला हा जन्म एक द्यावा आणि आपलं कल्याण करून घ्यावा याच्यासाठी दिलेला आहे. म्हणून आपण प्रपंच करूनसुद्धा आपण परमेश्वर भक्ती करू शकतात आणि काही काळानंतर परमेश्वराला जन्म देऊ शकतात आणि आपलं आत्मकल्याण करू शकतात. यासाठी आपण उपदेश घ्यावा. म्हणून उपदेश का घ्यावा, तर उपदेश घेण्यासाठी पहिली पायरी हीच सांगितली की मनुष्य जन्माचं आपण कल्याण करून घ्या, जन्ममरणापासून सुटका करा आणि परमेश्वराची प्राप्ती करून घ्या. यासाठी आपल्याला उपदेश घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे आज आपण उपदेश का घ्यावा या विषयावर बोललो. पुढेही आपण उपदेश का घ्यावा या विषयावर दुसऱ्या टॉपिकवर आपण बोलू पुढच्या भागामध्ये. आज एवढंच आहे, पुढं आपण पुढचं घेऊ. दंडवतो सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय.